द किंवा प्रोनाऊन्स करायचं आणि दी किंवा प्रोनाऊन्स करायचं हे कशावरून ठरते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघूया. आपल्याला सर्वांना माहीत आहे की इंग्लिशमध्ये 21 कन्सोनंट्स आहेत आणि 5 ओवेल्स आहेत. जे 5 ओवेल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू या ओवेलच्या साऊंडनुसार आपण शब्द द म्हणायचा की दी म्हणायचा हे ठरतं. जसं एचा साऊंड ए आहे, ईचा साऊंड ए आहे, आयचा साऊंड ई आहे, ओचा साऊंड ओ किंवा अ आहे आणि यूचा साऊंड अ आहे. त्या साऊंडनुसार त्या शब्दाची सुरुवात त्या साऊंडनुसार होत असेल. त्या शब्दाच्या समोर जर तो द लागत असेल तर आपण दी म्हणणार आहे. टीएची लागत असेल तर आपण दी म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल दी एंड, ई चा साऊंड ए आहे म्हणून आपण दी म्हटलं, तिथे द म्हटलं नाही. ए, ई, आय, ओ, यू या लेटरनुसार साऊंड द किंवा दी करतो आपण करत नाही, तर त्याच्या साऊंडनुसार आपण द किंवा दी हे प्रोनाऊन्स करतो. This is the end of the film. The traffic is terrible in the afternoon. The employees are at the meeting. You are the only person who knows the truth. I don't have the answer of the question.